नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जे विद्यार्थी कोतवाल म्हणजेच महसूल सेवकची वाट बघत होते, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे, की ही जी तुमची कोतवाल भरती आहे, ती या ठिकाणी जाहीर झालेली आहे. योगायोगानं सकाळीच आपण जे चालू घडामोडी बघितलेलं होतं, या चालू घडामोडीमध्ये आपण कोतवाल या पदावरती प्रश्न बघितलेला होता, की कोतवाल पदासाठी अ, तलाठीची जी पदभरती आहे, त्यामध्ये 20% जागा या राखीव ठेवण्याचा निर्णय या ठिकाणी यावर्षी घेण्यात आलेला आहे. आणि बरेच विद्यार्थी मला विचारत होते, त्यावेळेला मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं, की ऑगस्ट नंतर तुमच्या सगळ्या भरती प्रक्रिया म्हणजे प्रत्येक विभागाची पद भरतीची जी प्रक्रिया आहे, ती ऑगस्ट महिन्यानंतर सुरू होणार आहे. आणि आता तुम्ही बघितलं असेल, की पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता कोतवाल पदाची सुद्धा भरती या ठिकाणी सुरू झालेली आहे. आपल्याला बघायचं आहे, की कोतवाल भरती नेमकी केव्हा होणार आहे? याचे पेपर जे आहेत, ते कधी होणार आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे, हे सांगायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आहे, हे आज आलेलं आहे. या ठिकाणी बघा, काय म्हणलेलं आहे, की उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील 31/5/2026 रोजी रिक्त असलेल्या 2,912 इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल, तर एकूण किती पदांना या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे शासनानं? तर 2,912 एवढी पदं या ठिकाणी भरण्यासाठी शासनानं मंजुरी दिलेली आहे. त्या अनुषंगाने कळवण्यात येते, की उपरोक्त 1 मधील शासन निर्णयात नमूद महसूल सेवक म्हणजेच कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत महसूल सेवक संवर्गातील 2,912 पदांची पदभरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. सोबत जोडलेल्या जिल्हानिहाय रिक्त पदांच्या विवरणपत्रानुसार. आता आपल्याला कोणत्या जिल्ह्यात नेमकी किती पदं आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. वरील प्रमाणे कोतवालांची पदे भरताना संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन करून त्याचप्रमाणे कोतवालांची पदे भरली जातील याची दक्षता निवड समितीने घ्यावी. तसेच सदर पद भरती प्रक्रिया 30/11/2026 ही तारीख अतिशय महत्वाची आहे. म्हणजे नोव्हेंबर 30 लक्षात ठेवा. नोव्हेंबरची जी 30 तारीख आहे, या 30 तारखेच्या पूर्वी ही जी भरती प्रक्रिया आहे, ती कोणत्याही परिस्थितीत पार पडली जाईल याची दक्षता घ्यायची. हेच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा, तुमचे जे कोतवालचे पेपर आहेत, ते होऊन तुम्हाला नियुक्ती प्रक्रिया जी आहे, ती नियुक्ती प्रक्रिया जर 30/11/2026 पूर्वी जर मिळणार असेल, तर लक्षात ठेवा 30 तारखेच्या आतमध्ये म्हणजे 30 ऑक्टोबर पकडा, की 30 ऑक्टोबरला तुमची या ठिकाणी अ, जी भरती प्रक्रियेची जाहिरात आहे, ती या ठिकाणी म्हणजे तुमचं जे वेळापत्रक आहे ते येणार आहे. आणि त्याच्या अगोदर ऑक्टोबरच्या अगोदरचा महिना कुठला आहे? तर सप्टेंबर लक्षात ठेवा. म्हणजे ऑगस्ट जवळ-जवळ आता संपत आलेला आहे आणि येणाऱ्या महिन्यामध्ये तुमची जी कोतवाल पदाची भरती प्रक्रिया आहे, जी जाहिरात आहे, ती जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये या ठिकाणी तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होईल आणि नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होऊन तुम्हाला नियुक्तीपत्र सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर आता बघा, जिल्ह्यानुसार किती रिक्त पदं आहेत बघा. जी इथं तुम्हाला आकडा दिलेला आहे, की 2,912 पदं म्हणजे जवळ-जवळ 3,000च्या आसपास हा आकडा आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये बघा, जर तुम्ही बघितलं तर छत्रपती संभाजीनगरला 283 पदं आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये 47 पदं आहेत. परभणीमध्ये 64 पदं आहेत. हिंगोलीमध्ये 45 पदं आहेत. नांदेडमध्ये जर बघितलं तर 78 पदे आहेत. बीडमध्ये बघितलं तर 71 पदे आहेत. लातूरमध्ये 62 आहेत. धाराशिवमध्ये 35 पदं आहेत. आणि एकूण जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ही किती आहेत? 865 म्हणजे त्या विभागानुसार लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, नागपूरमध्ये 115 पदं, वर्ध्यामध्ये 46 पदं, भंडाऱ्यामध्ये 58 पदं, गोंदियामध्ये 39 पदं, चंद्रपूरमध्ये 76 पदं, गडचिरोलीमध्ये 70 पदं आणि एकूण जर या विभागामध्ये बघितलं तर 404 पदं रिक्त आहेत. त्याचबरोबर पुढच्या विभागामध्ये बघा, म्हणजे ज्या त्या प्रशासकीय विभागानुसार या ठिकाणी पदं दिलेली आहेत. अमरावतीमध्ये 84 पदं, अकोल्यामध्ये 80 पदं आहेत, वाशिममध्ये 41 पदं आहेत, बुलढाण्यामध्ये 85 पदं आहेत, यवतमाळमध्ये 108 पदं आहेत आणि इथं किती एकूण आहेत? 398 पदं आहेत. आता पुणेमध्ये बघा, पुणे 149 पदं, सातारा 91 पदं आहेत, सांगली 67 पदं आहेत, सोलापूर 114 पदं, कोल्हापूर 107 पदं आहेत आणि एकूण जर या विभागामध्ये बघितलं तर 528 पदं या ठिकाणी रिक्त आहेत. मित्रांनो, आपली पोलीस पाटील पदाची बॅच सुरू आहे. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी आपल्याला विचारत होते, की
कोतवाल पदाची भरती कधी येणार आहे आणि मी त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं होतं, की तुमच्या सर्व भरती प्रक्रिया ह्या ऑक्टोबर नंतर सॉरी ऑगस्ट नंतर सुरू होणार आहे. तर ज्यांना कोणाला कोतवाल पदाची बॅच लावायची असेल त्यांनी सुद्धा लावू शकता. माझा नंबर आहे 97 30 61 32 37. तुम्हाला दर्जेदार अभ्यासक्रम या ठिकाणी मिळणार आहे. सिलेबस चांगल्या पद्धतीने तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये बघा किती पदं आहेत 149, धुळ्यामध्ये आहेत 47 पदं, नंदुरबारमध्ये 45 पदं, जळगावमध्ये 86 पदं आहेत, अहिल्यानगरमध्ये 101 पदं आहेत आणि एकूण जर तुम्ही बघितलं तर 428 पदं या ठिकाणी या विभागामध्ये आहेत. त्यानंतर बघा मुंबई शहर 0 पदं म्हणजे इथं अजिबात कारण हे मुंबई शहर असल्यामुळं ही जी पदं आहेत ती ग्रामीणला असतात. बघा मुंबई उपनगर 13 पदं आहेत. ठाणे 108 पदं, पालघरमध्ये 123 पदं आहेत, रायगडमध्ये 119 पदं आहेत, रत्नागिरीमध्ये 64 पदं आहेत, सिंधुदुर्गमध्ये 42 पदं आहेत आणि एकूण जर बघितलं तर 469 पदं या ठिकाणी कोकण विभागामध्ये आहेत. आणि या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती किती आहे? 2,912 पदं म्हणजे एवढी पदं या ठिकाणी कोतवालची भरली जाणार आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी पोलीस पाटील भरतीमध्ये राहिले असतील त्यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्णसंधी आहे आणि जी मुलं कोतवाल पदाची तयारी करत होती किंवा अजून वाट बघत होती त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. लक्षात ठेवा, की या कोतवाल पदासाठी आता काय केलेलं आहे शासनाने 20% जागा ज्या आहेत त्या तलाठी भरतीमध्ये राखीव ठेवलेल्या आहेत. म्हणजे जर तुम्ही कोतवाल झाला तर तुम्हाला या ठिकाणी 20% जागा राखीव तलाठी भरतीमध्ये असणार आहे. तुम्हाला तलाठीमध्ये कॉम्पिटिशन यामधून करता येतं लक्षात ठेवा. आणि कोतवालला सुद्धा मानधन या ठिकाणी जास्त आहे. गावामध्ये राहून तुम्हाला चांगल्या पद्धतीची नोकरी करता येते. प्रशासकीय संबंध तुम्हाला चांगल्या पद्धतीचे ठेवता येतात आणि एक चांगल्या पद्धतीची नोकरी जी आहे गावात राहून तुम्हाला करता येते लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये असं नाही की तुम्ही त्या गावचे रहिवासी आहे, त्याच गावचा कोतवाल या ठिकाणी होणार. तर तुम्ही फॉर्म भरू शकता तुमच्या तालुक्यामध्ये लक्षात ठेवा. तालुक्यामध्ये जर जागा असतील, तर त्याला कुणीही फॉर्म या ठिकाणी भरू शकतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती, की जे विद्यार्थी पोलीस पाटील पदाच्या भरतीमध्ये थोडक्यात हुकलेले आहेत, त्यांनी काय करायचं आहे, त्या ठिकाणी या कोतवाल पदाच्या तयारीला लागायचं आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. बरेच विद्यार्थी याची वाट बघत होते. तर त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे, की तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ही पदभरती तुम्हाला आत्ताच बघितलं होतं, की 30/11 पर्यंत पूर्ण करायची आहे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये त्याची जी प्रक्रिया आहे, ती सुरू होणार आहे लक्षात ठेवा. किंबहुना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर होणार आहे. तर अशा पद्धतीने ही गुड न्यूज होती. जर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे ते सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्स जवळ हाईपचं बटन आहे ते दाबायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हवे असतील तर बेल आयकॉनला एकदा प्रेस करा. धन्यवाद.